रस्ते आणि पुलाच्या अपूर्ण कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला कारणे दाखवा नोटीस. मान्सूनचा काळ जवळ येत असतानाच रस्ते आणि पुलाची कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे अध्यक्ष औषध पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 4 मे 2026 रोजी 2 स्वतंत्र नोटीस जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 2 मोठ्या प्रकल्पामधील दिरंगाईवर बोट ठेवण्यात आला आहे. लाहेरी बिनागुंडा मार्ग भामरागड तालुक्यातील या मार्गावरील गुंडेनूर नाऱ्यावरील 2 महत्त्वाच्या पुलांचे बांधकाम 18 जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र 2 वर्षाचा विलंब होऊनही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. 29 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब उघडीस आली आहे. आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसात नमूद केले आहे की गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगलाने आणि नद्यांच्या झाडांनी व्यापलेला आहे. मान्सून लवकरच सुरू होणार असून फुला नबावी बिनागुंडा परिसरातील गावाचा संपर्क तुटण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याची भीती आहे. जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारीचे व अशोभनीय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना बजावलेल्या नोटिसात नमूद केले आहे. कठोर कारवाईचे संकेत देत या दिरंगाईमुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या विविध कलमान्वये कलम 30, 255 आणि 56 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. पुलाच्या कामकाजाबाबत 5 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. आलापल्ली सिरोंच्या रस्ते कामाबद्दल 6 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहून उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास रस्ते अपघातामुळे होणारी जीवितहानी आणि सार्वजनिक गैरसोयींसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तुत केली जाईल, असाही इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे. गडचिरोलीवरून दीपकची रिपोर्ट.